हां सांगा. त्याच्यामध्ये 1500 मोटार आहे. 1500 मोटार इलेक्ट्रिसिटी बहुत हो, इलेक्ट्रिसिटी भरपूर. आणि याला व्होल्टेज जे आहे ना कमीत कमी 300 व्होल्टेज पाहिजे त्याला, त्याच्या नाहीतर ते चालणार नाही. ते हे जे आणि याच्यावर लक्ष केंद्रितच पाहिजे. जेव्हा ऑपरेटर असतो एम्पियर जो असतो आणि इकडे व्होल्टेज याच्यावर लक्ष पाहिजे, नाहीतर म्हणजे हे ट्रिप पण होतात हे. आणि याच्यात कांडी जो निघते ना मॅडम, कधी कधी निघत नाही, त्याच्यासाठी हे एलएनजीने टाईट करावं लागते. त्याच्यामध्ये ऑइल टाकावं लागते. आणि जेव्हा जो मिश्रण जेव्हा करतो ते सॉल्सिड आणि पाणी, तर त्याचं मॉइश्चर पाहावं लागतं. त्याला जास्तीत जास्त जे मॉइश्चर असतो प्रमाण 20 ठेवावं लागतं, 20% ठेवावं लागतं. आणि प्रत्येक स्टार्ट करते वेळी नाही का, जेव्हा मिक्सर जेव्हा करतो त्याच्यामध्ये ऑइल टाकावं लागतं सर्वप्रथम. आणि जेव्हा लास्टमध्ये आपण बंद करतो लास्ट, तेव्हा आपण तोच मिश्रण पहिल्या वेळी जो काढतो आपण ऑइल मिश्रित तो कांडी जी निघते ती बाजूलाच ठेवायचं. नंतर जेव्हा पूर्ण माल निघाला बंद करते वेळी, साफसफाई पूर्ण करते वेळी ते ऑइल मिश्रितच टाकून बंद करावं लागतं. पूर्ण हे फक्त पूर्ण एक पार्ट खोलावं लागतो. जेव्हा बंद करतो ना तेव्हा पूर्ण पार्ट खोलावं लागतो, पूर्ण साफ करावं. त्याच्यासाठी काय आपल्या कामाच्या जसं आपला 5चा टायमिंग आहे तर 4 वाजताच बंद करून पूर्ण एक तास याला साफ करावं लागतं. पूर्ण दररोज संध्याकाळी साफ करावं लागतं. पूर्ण पार्ट निघतो आहे एलएनजी वगैरे. आता ते तात्पुरतं एका दिवसासाठी 1 तासासाठी समजून सांगितलं मॅडम. आता त्यांनी परत आता त्यांना जेव्हा शिफ्टिंग करू आपण त्यावेळेस परत त्यांना बोलून आपल्याला आणखी एखादा मशीनचा पर्टिक्युलर फक्त मशीनचा फोटो काढून घ्यायचा त्या साईडने, इकडून त्याचे बटन